नमस्कार, मी सौ ऋतुजा उमेश कुलकर्णी आपल्या कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवरील पुस्तक चाळताना या सदरात जयश्री दाणी यांनी लिहिलेला पु शी रेघे यांच्या सावित्री या कादंबरीवरील अभिप्राय वाचून दाखवत आहे. पुस्तक सावित्री, लेखक पु शी रेघे. मौज प्रकाशनने सावित्री हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आनंदभाविनी सावित्री. पु शी रेघे यांच्या सावित्री या कादंबरीचा मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण कादंबरी किंवा मास्टरपीस म्हणूनच उल्लेख करावा लागेल. सावित्री या मनस्वी युवतीची कथा यातून पत्ररूपाने उलगडत जाते. सावित्री ही सुसंस्कृत, कोमल, आत्मभान असलेली सुजाण नायिका आहे. तिने तिला आवडणाऱ्या सहृदयाला लिहिलेल्या पत्रातून ही कादंबरी उलगडत जाते. अर्थात संयमानेच, कारण नायक हा अतिशय मितभाषी व नम्र असतो. पत्रात आसपासच्या परिसराला गोळा करून निसर्गातील प्रतीके गुंफत ती आपला दिनक्रम लिहिते. शेवटच्या एका वाक्यात त्याची वाट पाहत असल्याचे सूचकपणे सुचवते. त्याच्याही स्वभावातला संकोच आडवा येत असल्याने तोही तिला काहीही थेट न विचारता केवळ तुझ्याबद्दल अधिक लिही ना असे म्हणतो. तुम्हाला मी आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंसं करून घेतलं आहे, याच्या पलीकडे काही असतं का? या देवघेवीनं आपण अधिक व्हायचं की पुन्हा सभोवार नवे बांध घालून घ्यायचे असे एकदा ती त्याला विचारून टाकते. पण लच्छीचा मोर नावाची एक छोटी रूपक कथा ती या पत्रात सांगते. लच्छीच्या अंगणात रोज येणाऱ्या मोराला कायमचे बांधून ठेवायचा मोह लच्छीला होतो. ती तसे आजीला सांगत असताना मोर ते ऐकतो आणि म्हणतो, मला बांधू नका, मी रोज येईल. पण त्यासाठी लच्छीलाही आनंदाने नाचावे लागेल ही अट आहे. लच्छी ती अट मान्य करते व सदा सर्व काळ हसतमुख राहू लागते. कारण हुकमी नृत्यासाठी मनाचा गाभा पूर्णतः आनंदी असणे अत्यावश्यक असते. तिला पुढे तर कधी मोर येऊन गेला आणि ती हर्षाने नाचू लागली याचे तिला भानही राहू नाही, इतक्या आनंद खुणा तिला ठायी ठायी आढळतात. मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं, जे जे हवं ते ते आपणच व्हायचं असे जगण्याचे सरळ आशयसूत्रणारी आनंदभाविनी आपल्याला इथे भेटते. हे पत्ररूपी निवेदन असले तरी यात कथानकाचा राजहंसी डौल आहे. धीट तरीही निरागस स्त्रीभाव आहे. सावित्रीच्या फुललेल्या मनोविश्वाला तितकाच उत्कट प्रतिसाद देणारा उच्च विद्याविभूषित नायक आहे. चॉकलेट लिमलेटच्या बालवयात आखळलेल्या सभोवतालचा युवा अर्थ जाणायला ही मनोरम पत्रे ती लिहित असते. तिच्या या कळीमग्न अवस्थेला तिचे विद्वान व्यासंगी वडील तितक्याच सहजपणे समजून घेतात, हेही विस्मयकारक अप्रूप यात आहे. पत्रातून ओसंडणारे तारुण्य सुलभ अंतरंग नायकाला कळत असते, परंतु त्या जुन्या काळच्या प्रभावाप्रमाणे ते दोघेही स्वतःचे परीक्षण करत एकमेकांना मर्यादित आर्जवी प्रतिसाद देत असतात. पत्रात ती स्वतःच्या वागण्याचे विश्लेषण करते, स्मरणरंजनात हरवते, अधीर, व्याकुळ, आसक्त होते. त्या आर्त समंजस अनुभवांच्या वळणावर आपण अलबत विसावतो. तुमचं ओळखीचं लाडकं अक्षर घेऊन मी आज मला मिरवलं यासारखी अनेक वाक्ये सौंदर्य पेरीत जाते. आपल्या आवडत्या परिचितांना आपल्याच वृत्तीत भिनवून घेणे, भारत आणि जपानच्या वास्तव्यादरम्यान नाट्यप्रयोगाच्या आवडत्या छंदात आपल्या भावना ओतताना कधी कमालीचे अंतर्मुख होणे तर कधी संवेदनशील स्वभावाला अनुसरून कोसळणे, यात सावित्रीच्या अनेक गहिऱ्या छटा दिसतात. चिंतनाच्या कोशात गर्क असणारी सावित्री एखाद वेळी आपसुकच लिहून जाते. प्रीती आणि अनुराग या शब्दांची मला अपूर्वाई वाटत नाही. एकेकदा मला वाटतं की स्वतःला स्थिर करण्यासाठी आपण ही केवळ निशाणं म्हणून वापरतो. एप्रिल 1939 ते ऑगस्ट 1947 या कालावधीत विविध स्थळांचे, लोककथांचे दर्शन घडवीत हा पत्रप्रवास उमटतो. सावित्रीच्या नाट्यप्रयोगाची 15 ऑगस्ट 1947 ही तारीख ती त्याला ठाशीवपणे टिपून ठेवायला लावते.
भारताच्या स्वातंत्र्यदिनीच साऱ्याच अपेक्षापूर्तीतून मुक्त होऊन ते दोन जीव एकमेकांना भेटायला सज्ज होतात। आता हे मिलन अतूट आहे याची सुखकारक अमृततुल्य संवेदना त्यांना अधिक परिपक्व करते। कथानकाचे मऊ पोत व गूढता व्यापत असतानाच कादंबरीची उंची जाणवायला लागते। पाश्चात्य काव्याच्या लकबी संस्कृत प्रचूर मधुर शब्दांची अलगद पखरण असलेली वाक्ये आपला ठाव घेत राहतात। त्या शब्दांची मला अपूर्वाई वाटत नाही। एकेकदा मला वाटतं की स्वतःला स्थिर करण्यासाठी आपण ही केवळ निशाणं म्हणून वापरतो। एप्रिल 1939 ते ऑगस्ट 1947 या कालावधीत विविध स्थळांचे लोककथांचे दर्शन घडवीत हा पत्रप्रवास उमटतो। सावित्रीच्या नाट्यप्रयोगाची 15 ऑगस्ट 1947 ही तारीख ती त्याला ठाशीवपणे टिपून ठेवायला लावते। भारताच्या स्वातंत्र्यदिनीच साऱ्याच अपेक्षापूर्तीतून मुक्त होऊन ते दोन जीव एकमेकांना भेटायला सज्ज होतात। आता हे मिलन अतूट आहे याची सुखकारक अमृततुल्य संवेदना त्यांना अधिक परिपक्व करते। कथानकाचे मऊ पोत व गूढता व्यापत असतानाच कादंबरीची उंची जाणवायला लागते। पाश्चात्य काव्याच्या लकबी संस्कृत प्रचूर मधुर शब्दांची अलगद पखरण असलेली वाक्ये आपला ठाव घेत राहतात। एकरेषीय कथनातून ताज्या स्त्रीरूपाचा झळकलेला रसाळ रतिभाव, बहरलेला आनंद ऋतू सावित्रीचे गारुड मनावरून उतरूच देत नाही। तिच्या आयुष्यातील अर्थबहुल वैविध्यपूर्ण क्षणांचा प्रवास आपल्याला समृद्ध करत जातो। तिच्या अस्फुट नात्याला पुशींनी निर्मिलेला नायक तितक्याच तोलामोलाच्या काव्य प्रकृतीने साथ देतो। पुशी रेगे यांच्या कवितांमधून झुळझुळणारे स्त्रीशक्तीचे सकस रूप इथेही स्वप्नील स्वरूपात स्तिमित करते। जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही ठोस उरणार आहे अशी त्यांची जी बळकट धारणा होती त्याचा इथे पुरेपूर प्रत्यय येतो। म्हणूनच त्यांच्या सावित्री या कादंबरीचा अर्थपूर्ण व दर्जेदार साहित्यात समावेश होतो। शेवटी या पुस्तकाबद्दल पुशींच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, पुष्कळ अंग तुझे पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळ अंग तुझे पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळातली पुष्कळ तू, पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी, पुष्कळातली पुष्कळ तू, पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी असेच सांगावे लागेल। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा व असेच दर्जेदार व उत्तम व्हिडिओ बघण्यासाठी कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।